माथाडी हमाल संघटनांच्या संपामुळे रायगडमधील रेशन दुकानांवरील धान्य पुरवठा बंद झालाय। रेशन दुकानातील धान्य साठा संपल्यानं दुकानांना टाळं लागले। राज्याच्या अन्य भागातील हमालांचा संप मिटलाय, मात्र महिना उलटूनही रायगड जिल्ह्यातील हमाल संघटनांचा संप कायम आहे। यामुळे रेशन दुकानदार आक्रमक झालेत। ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना सरकारी रेशन पासून वंचित राहावं लागते। शिवाय रेशन दुकानदारांचाही याचा फटका खरं यांना बसत आहे। यावर तातडीनं उपाययोजना न केल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा रेशन दुकानदार संघटनेनं दिलाय। माथाडी कामगारांच्या ज्या मंडळाच्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त मान्य कराव्या अशी त्यांची अशी प्रमुख मागणी आहे, परंतु त्याला सकारात्मक जिल्हा प्रशासन अधिकारी देत असल्यामुळे या ठिकाणी संप चिघळलेला आहे। गेल्या महिनाभरापासून आमचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील दुकानदार आणि कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत। एखादा भूकबळी झाला तर ते संपूर्ण जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर राहील आणि गेल्या महिनाभरापासून आदिवासी आणि सर्वसामान्य लोकांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपासमारी होत चालली असल्यामुळे भविष्य कालावधीमध्ये काय अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील आणि आम्ही जर हा संप मिटवला नाही तर आम्ही सगळे रेशन दुकानदार आम्ही मोर्चा घेऊन त्या ठिकाणी आम्ही ते निषेध व्यक्त करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।